नमस्कार. माझं नाव आहे श्याम भुरके. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 38 वर्ष नोकरी केली. क्लर्कपासून उच्च पदापर्यंत गेलो. बँकेचा प्रिन्सिपॉल झालो. त्या सगळ्या काळातल्या काही आनंदी घटना आपल्यापर्यंत मांडाव्यात म्हणून आनंदाचं ATM नावाची ही व्याख्यान मला सुरू केली. मला एक प्रसंग आठवतो की 1971 मी बँकेत अधिकारी झालो आणि प्रमोशन मिळाल्यावर आमचं ट्रेनिंग होतं. ते ट्रेनिंग कॉलेज आहे प्रभात रोड 11वी गल्ली इथं. वर्गामध्ये आम्ही बसलेलो होतो. करमरकर सर आमचा तास घेत होते आणि अतिशय रुक्ष असा विषय चेकबद्दलची माहिती, नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट ते शिकवत होते. ते शिकवत आहेत आणि आमची नजर अशी मधनं डावीकडे गेली की खिडकीतनं कमला नेहरू पार्क दिसायची आणि त्या पार्कच्या इथलं सुंदर बांधलेलं ते कारंजं आणि कारंजाच्या इथं चालू असलेलं शूटिंग आणि तो नायक नायिका असे गोल पळतायत, जवळ येत आहेत. इतकं तिथलं रोमॅन्टिक चित्र असताना नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट समोर बघायचा म्हणजे काय, सरांना तर वाटलं पाहिजे आम्ही समोर बघतोय. ते फळ्यावर लिहायला लागले की तिकडं बघायचं. तेव्हापासूनच या बागेवर माझं प्रेम बसलं आणि पुढे सेवानिवृत्त झाल्यावर त्या बागेत रोज जायला लागलो. त्यामुळे एक दिवस असं एकांचा फोन आला. ते काय म्हणाले, राऊत सर बोलत आहेत, देसाई महाविद्यालयातले प्राध्यापक. त्यांचे मित्र घाटे बरोबर आहेत, ते माझे मित्र आहेत. ते म्हणाले आम्ही हेरिटेज वॉक घेतो आहे पुण्यातले, महत्त्वाच्या ठिकाणी जायचं आणि तिथली माहिती द्यायची. तर कमला नेहरू पार्कचा हेरिटेज वॉक घ्यायचा आहे, तो तुम्ही माहिती सांगायची. मला आनंदच झाला. हो म्हटलं. रोज बागेत जाणं वेगळं आणि हेरिटेज वॉकसाठी सगळ्यांना माहिती सांगणं, त्याची तयारी करायला पाहिजे. ती मी केली. महाराष्ट्र टाइम्स त्याचा प्रायोजक होता, त्यामुळे सगळ्या पेपरला ते भरपूर आलेलं. सुमारे 150 लोक जमले तिथं. एवढ्या लोकांना आता सांगायचं आहे तर ध्वनिक्षेपक पाहिजेच. तो कॉलर माईक लावला, माझ्या खिशात बॅटरी ती ठेवली, असं केलं सगळं. नेहमीच्या व्याख्यानाला पुढं रोस्ट्रम असतो, आधार असतो त्याचा. सभागृहात सगळे बसलेले असतात. हा वेगळाच प्रकार होता की बागेत सर्वत्र लोक आहेत आणि आपण बोलत हळूहळू पुढं जायचं आहे आणि तो समूह सगळा आपल्या मागणं येतो आहे, थोडा पुढं आहे, बाजूला आहे. वेगळाच तो आनंद होता. आणि मग मी सांगितलं, अरे ही बाग आहे कमला नेहरू उद्यान, एरंडवणे, पुणे. याचं उद्घाटन पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलेलं आहे. पंतप्रधान आले होते, त्यांच्या सौचं नाव इथं दिलेलं आहे, कमला नेहरू उद्यान. ह्या बागेत 1 नाही 2 नाही 300 झाडं आहेत. आंब्याची झाडं बरीच आहेत. त्यामुळं कोकिळ पक्षी त्याच्यावर येत असतात. त्यांचं कुंजन ऐकायला मिळतं आपल्याला. पाम ट्री म्हणजे एखाद्या राजवाड्यामध्ये असे उभे असलेले खांब आहेत, असे सबंध बागेत पाम ट्री दिसतात. ते तिथं आहेत. किती झाडांची नावं सांगावी तेवढी थोडीच आहेत. तिथलं एक वैशिष्ट्य म्हणजे कैलासपतीची 5 झाडं आहेत, ती अन्यत्र कुठे पाहायला मिळत नाहीत. कैलासपती झाड असं खूप प्रचंड उंच, बुंदा मोठा आणि असे मोठं बॉल असतात तशी फळं आणि लाल बुंद अशी त्याला फुलं. ते लोक बघायला येतात मुद्दाम. कैलासपतीचं झाड आम्हाला बघायचं आहे, ते बघूया. अशी ही बाग आहे सगळी. तिथंच अजून एक औषधी वनस्पतीचा विभाग केलेला आहे. त्याला रोटरी क्लबच्या स्वप्ना पेडणेकर यांनी पुढाकार घेतला होता आणि प्रत्येक वनस्पतीजवळ छोटी छोटी असे फलक लावलेले आहेत की हे कशाचं आहे, विड्याचं पान आहे, तुळशीचं आहे, हे अमक्याचं आहे, याचा उपयोग कशावर आहे, काय आहे, अशा सगळ्या वनस्पती तिथे लावलेल्या.
बाजूला सुरेख तो कारंजा आहे. कारंजा आहे तो बघायला लोक येतात, चालू असतो, त्याच्यावर दिव्यांची उघडझाप होत असते, बरेच जण शूटिंग घ्यायला येत असतात. कमला नेहरू उद्यान जास्त प्रसिद्ध कशामुळे झालं तर फिल्म इन्स्टिट्यूट जवळ आहे आणि फिल्म इन्स्टिट्यूटच्या लोकांना, त्यावेळच्या विद्यार्थ्यांना शूटिंग घ्यायचं झालं तर जवळपास चांगलं एक निसर्गानं बहरलेलं असं स्थान पाहिजे, ते कमला नेहरू उद्यान होतं. शत्रुघ्न सिन्हा तिथं आलेले आहेत, त्यांचं शूटिंग तिथं झालं आहे. देवानंद आलेले आहेत, जया भादुरी तिथं आलेले आहेत, नावं सांगावी तितकी थोडी आहेत. असे असरानी आलेले आहेत, मिथुन चक्रवर्ती आलेले आहेत, हे अनेक नावं आहेत. त्याच्यात अमोल पालेकर होते. अमोल पालेकर होते म्हणण्यापेक्षा आत्तापर्यंत ते बागेत रोज फिरायला येतात. फिरायला येणाऱ्यांच्यात नावंसुद्धा बघा, अमोल पालेकरांबरोबर संध्या गोखले येतात. साहित्यातले मोठी व्यक्ती, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे ते येत असतात. विनोदी साहित्य लिहिणाऱ्या मंगला गोडबोले या तिथे येतात. ही माणसं बघायला मिळतात. आणि पूर्वी येणाऱ्यातली नावं पु ल देशपांडे यायचे, ते समोरच राहत होते. पुलंनी तिथं घर का घेतलं तर मित्राच्या जवळ पाहिजे म्हणून वसंतराव देशपांडे होते, ते तिथे येत होते. समोरच भूषण गोखले एअर मार्शल ते तिथे येतात. असे अनेक व्यक्तिमत्व आम्हाला तिथं पूर्वी पाहिलेली आहेत, आत्ताही पाहत असतो. अशी ही बाग आहे. या बागेमध्ये एक विमान ठेवलेलं आहे. बांगलादेशमध्ये ते वापरलेलं होतं असं ते विमान आहे. त्या विमानाची माहिती द्यायला विनंती केली तर एअर मार्शल भूषण गोखले हे येतात, सांगतात ते तिथं उभं राहून फोटो घ्यायला मुलांना आवडतो. अरे विमानाजवळ मी फोटो घेतला आहे. काही जण त्या कारंजाजवळ फोटो घेत असतात. तिथंच बाजूला डॉक्टर केतकरांची समाधी आहे. मराठीमध्ये पहिला ज्ञानकोश ज्यांनी निर्माण केला ते डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांची समाधी तिथे आहे. ते जवळच राहत होते. मराठीमधला पहिला ज्ञानकोश त्यांनी तयार केला. त्याच्यासाठी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असते तशी काढली. ग्रंथासाठी अशी कंपनी काढणारे ते पहिलेच. शब्दांचे कोश असतात पण विषयांचे कोश असे निर्माण करणारा हा ज्ञानकोश होता. समाजशास्त्र हा विषय तर त्यांनीच प्रथम आणला. त्याच्या आधी समाजशास्त्र विषय नव्हता. कादंबऱ्या लिहिल्या, पण हा ज्ञानकोश हा घरोघरी जाऊन विकला. अतिशय अवघड होतं काम. पाठीवर घ्यायची ती पिशवी आणि फिरायचं. इतकी चिकाटी की त्यांनी एका न्हाव्याला आणि एका धोब्याला सुद्धा ते विकून दाखवलं त्या काळात. अरे हे ठेव, इतकं ज्ञान आहे, घरात राहू देत, असं यानं सगळ्यांना ते सांगत होते. लोकमान्य टिळकांनी त्यांचं कौतुक केलेलं होतं. त्यांचे पत्नी ही ज्यू होती, कोहन. त्यांचं लग्न करायचं होतं. आता हे लग्न कसं करायचं आहे, त्याच्यासाठी धर्म वेगळा आहे, तो धर्म बदलून इकडे यायला कोहन तयार होते आणि त्या शीलवतीबाई झाल्या. सेनापती बापटाने मंगलाष्टका म्हटलेल्या होत्या. लोकमान्य टिळकांचा त्यांना आशीर्वाद मिळाला होता. असंही व्यक्तिमत्व होतं. ते सुद्धा अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे हैदराबादच्या इथल्याचे अध्यक्ष झालेले होते. ते ज्यावेळेला वारले त्यावेळेला ते कॅम्पात गेले होते. इथली थंडी जास्त आहे म्हणून कॅम्प भागात गेले होते. आणि ती बातमी सायकलवरनं सगळे सांगत सुटले, केतकर गेले, केतकर गेले. लोक पळत गेले. आता केतकरांचा अंत्यविधी करायचा आहे तर कोहन म्हणजे शीलवतीबाई म्हणलेल्या त्यांनी सांगून ठेवलं होतं मला जाळायचं नाही. का? त्याच्यानं त्याची भीती वाटत असेल, काही असेल. नाही. मग तो वाद झाला. शेवटी असं ठरलं की त्यांचं ठोसर पागामध्ये म्हणजे नदी किनारी तिथे दहन करायचं. पण विधी सगळे भारतीय पद्धतीने करायचे. त्याप्रमाणे झालं. पानशेतच्या पोरामध्ये ती पेटी वर आली
वर आल्यावर साहित्य परिषदेत ठेवली, तिथं किती दिवस ठेवणार म्हणून या बागेत ठेवली, तिथं स्मारक बांधलेलं आहे. हे कमला नेहरू उद्यानाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. त्यांची जयंती पुण्यतिथी 2004 सालापासनं मी कथाभारतीतर्फे, कधी अखिल भारतीय साहित्य परिषदेतर्फे, कधी पुणे महानगरपालिकेच्या मराठी भाषा संवर्धन समितीतर्फे ही करत असतो. नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे तिथे येत असतात. काही वेळेला मेधा कुलकर्णी ज्या आता खासदार आहेत त्यावेळेला येत होत्या. असं आम्ही तिथं चरित्र सांगतो. ही त्यांची माहिती लोकांना इतर वेळेला कळावी म्हणून मी एक काव्यात ते सगळं रचलं आहे आणि त्याची पाटीसुद्धा तिथं लावली आहे. याच बागेत कवितेची बाग आहे. सगळ्या या गोष्टी आहेत. म्हणजे कमला नेहरू उद्यानात या, तुमचं आयुष्य किमान 10 वर्ष वाढेल याची मी तुम्हाला खात्री देतो. आणि तिथला एक पिंपळच आहे, तो इतकं जबरदस्त तुम्हाला प्राणवायू देतो. बरं, ह्याच्याशिवाय मनमोकळं करायला किती मंडळी येतो. महिलांची भिशी मंडळ आहे, महिलांचे वार ठरले ते गुरुवारचं मंडळ आहे, तिथं येऊन कॉफी घ्यायची. हे आमचं बुधवारचं मंडळ आहे, त्या तिथे येत असतात. काही जणी तर घरनं मग घेऊन येतात आणि चहावाल्याला म्हणतात तुझा तो कागदाचा हे नको, ह्याच्यात घाल, आणि गप्पा गोष्टी चालतात. मराठी भाषा संवर्धन समितीतर्फे साहित्यिक कट्टा मी चालवतो. दर महिन्याला एक कार्यक्रम. काही तुमचे विनोद सांगा, अमकं करा, हे ते कार्यक्रम तिथं चालतात. डॉक्टर सरदेसाई, त्यांचा समोरच दवाखाना आहे. ह.वी. सरदेसाई हे खऱ्या अर्थानं धन्वंतरी, लोकांचं कल्याण करणारे डॉक्टर. ते नेहमी कोणालाही औषधं दिली तर त्याच्यात सांगतात की किमान 10 मिनटं या बागेत, किमान 20 मिनटं त्या माणसाकडे बघून या बागेत फिरायला जा, म्हणजे तुमची तब्येत चांगली राहील. तिथं हास्य क्लब आहे, सकाळी तासभर चालतो. एक हास्य दीर्घकाळ केलं की तो प्राणवायू मिळतो, त्यातनं गप्पा गोष्टी होतात. बैठकी जमतात, त्याच्यात गुगल ग्रुप आहे. गुगल ग्रुप मीच नाव ठेवलं आहे त्यांचं. म्हणजे काय, आपल्याला काही अडचण आली की तिथं जायचं आणि त्यांना म्हणायचं असं आहे हो, की ते लगेच सांगतात अहो तिथं मिळेल ना, ते डॉक्टर ना तिथं आहेत ना, हे कमी पैशातले डॉक्टर आहेत, तो फार महाग आहे. सगळी माहिती तिथं मिळते आपल्याला. गुगल ग्रुप आहेत. एक बाग काय काय देते हो, लोक घेतात, बाग देते. बाग म्हणजे हा कल्पवृक्ष आहे. वा वा वा. तिथं या, आयुष्य 10 वर्षानं वाढेल याची मी तुम्हाला खात्री देतो. हा आनंद आहे बागेतला, तो सर्वांपर्यंत पोचवा, सर्वांपर्यंत पोचवा. धन्यवाद.